नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी राजमावरती वार करणार असते तितक्यात पाहुणी त्या ठिकाणी येते. ती म्हणते की काय मालकीनबाई, एवढ्या आनंदाचा क्षण तुम्ही एकट्या सेलिब्रेट करणार का? या राजमाने किती छळलंय मला, किती त्रास दिलाय मला, तुमच्यासमोर कितीदा तरी तिने मला खोटं पाडलं आहे आणि हिला मरताना बघायची संधी तुम्ही मला देणार नव्हतात. पाहुणी आता चिडूनच राजमाच्या कानाखाली ओढते आणि म्हणते, काय ग, माझी शाळा घेत होतीस, मलाच सल्ले देत होतीस काय, आणि माझ्या घरात माझीच जागा घेत होतीस. आता या जगामध्ये तुझीच जागा ठेवत नाही बघ. पाहुणी शालिनीला म्हणते की मालकीनबाई, दोन्ही हातपाय तोडू द्या तिचे. शालिनी म्हणते, हातपाय तोडणार नाही आहे, हिला तर मी अख्खीच चिरणार आहे. पाहुणी म्हणते, हे तर बेस्टच आहे. हिचा नित्यावर आणि नित्याचा हिच्यावरती खूप जीव आहे. दोघींना एकमेकींचं खूप पुळका आहे आणि ही मेली तर नित्याला खूपच त्रास होणार आणि तिला त्रासात बघून मला खूप आनंद होणार आहे. मालकीनबाई, हिला मारायची संधी मला द्या. आणि पाहुणी गुडघ्यावर बसते आणि दोन्ही हात पुढे करून म्हणते की हिला मारण्याचं भाग्य मला द्या. मी हात पसरते तुमच्या पुढे. तुम्ही जे म्हणाल ते करेन मी. आयुष्यभर तुमची गुलाम म्हणून राहील. पण हिला मारायची संधी मला द्या. हे सुख माझ्या पदरात टाका मालकीनबाई. मी भीक मागते तुमच्याकडं. शालिनी क्षणभर विचार करते आणि दिली तुला भीक असं म्हणून तिच्या हातातली तलवार पाहुणीकडे देते. पाहुणी उठते, राजमाकडे पाहते आणि चिडूनच तिचे दोर कापून टाकते. शालिनी घाबरूनच म्हणते की पाहुणे, हे काय केलंस तू? डोकं फिरलंय का तुझं? पाहुणी होय असं म्हणते आणि तलवार शालिनीच्या गळ्याला लावते. होय, फिरलंय माझं डोकं असं बोलते. शालिनी चिडूनच म्हणते की पाहुणे, तलवार दे. पाहुणी म्हणते, तलवार पाहिजे, घ्या की मग. पाहुणी शालिनीला आपल्याकडे ओढते आणि तिच्या गळ्याला तलवार लावते. सोमा म्हणतो, पाहुणे, मॅडम साहेबांना सोड. पाहुणी चिडूनच म्हणते की ए गप, जास्त हुशारी केलीस ना तर नरडच चिरडीन हिचं. राजमा, पळ पटकन असं बोलते. राजमा स्वतःचे हात सोडून घेते. राजमा पळायला लागते पण ती पुन्हा थांबते आणि म्हणते, पाहुणे पळ इथून, ही शालिनी तुला जिवंत सोडणार नाही, सोड तिला, पळ. पाहुणी शालिनीला ढकलून देते आणि दोघेही तिथून पळतात. जाताना ते खोलीचा दरवाजा लॉक करून घेतात. सोमा चिडूनच म्हणतो, बघताय काय, पळ, पकड त्यांना. राजमा म्हणते, पाहुणे पळ लवकर आणि मागं वळून सुद्धा बघू नकोस. तितक्यात उडी मारताना पाहुणीच्या हातातील तलवार पडते. ती म्हणते, अगं तलवार पडली. राजमा म्हणते, पडू दे तिकडं, तू पळ इथून. तितक्यात ते गुंड दरवाजा खोलतात आणि सर्वजण बाहेर येतात. शालिनी म्हणते, बघताय काय माझ्या तोंडाकडं, पकडा त्यांना. तेवढ्यात शालिनीची नजर त्या तलवारीकडे जाते. ती तलवार उचलते आणि रागातच त्यांच्या मागे धावू लागते. इकडे नित्या आणि आदिराज दोघेही बाईकवरून राजमाला शोधत असतात. जोगतीन देखील देवीची प्रार्थना करत असते. विमल देवीची प्रार्थना करते आणि म्हणते की राजमाला सुखरूप ठेव. आम्हासुद्धा जप करत असते. सावरी येरझऱ्या मारत असते. राजमा पळत पळत नदीच्या किनाऱ्यावरती येते आणि आई अशी हाक मारते. नित्याला ती हाक ऐकू येते आणि ती आदिराजला बाईक थांबवायला सांगते. ती आदिराजला सांगते की मला राजमाची हाक ऐकू आली. तितक्यात बाबा असा आवाज राजमा देते. ती हाक आदिराज ऐकतो. आदिराज म्हणतो, होय, इकडून आवाज येतोय असं म्हणून ते दोघेही त्या दिशेने जाऊ लागतात. राजमा आई अशी हाक मारत पुढे धावतच असते. तितक्यात शालिनी हातामध्ये तलवार घेऊन नदीकाठी आलेली असते. तिथे काही बायका धुणं धुत असतात. शालिनी त्यांच्याकडे रागातच पाहते. तिचा हा अवतार पाहून तिथल्या बायका तिथून निघून जातात. राजमा कपड्यांच्या पाठीमागे लपून बसते आणि शालिनी सगळीकडे तिला शोधू लागते. राजमाला ती येताना तिचे पाय दिसतात आणि ती आणखीनच घाबरते. शालिनी म्हणते की लक्ष्मी, ए लक्ष्मी, कुठे आहेस ग, माझी लाडकी लक्ष्मी? मला माहिती आहे तू इथेच कुठेतरी आहेस. कुठेस तू? तुझी लाडकी मामी आली बघ, ये माझ्या समोर ये. तितक्यात तिची नजर एका ग्लासावरती जाते आणि त्या ग्लासामध्ये तिला राजमाचं प्रतिबिंब दिसतं. शालिनी म्हणते की कितीही पळालीस तरीही तुला आज माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. आणि शालिनी अंदाजे त्या कपड्यांमागून वार करते पण त्या ठिकाणी राजमा नसते, ती तिथून पळून गेलेली असते. शालिनी पुन्हा तेच गाणं म्हणू लागते, चांदमामा चांदमामा भागलास का? राजमाला खूप धक्का बसतो. तिला मागचे क्षण आठवू लागतात आणि ती एकाच ठिकाणी स्तब्ध होते. शालिनीची नजर तिच्यावरती पडते. ती गाणं म्हणतच तिच्या दिशेने येऊ लागते. राजमाला खूपच धक्का बसलेला असतो. ती एका ठिकाणी स्तब्ध उभी असते. शालिनी चिडूनच पुन्हा तलवारीने वार करते पण ती तलवार राजमाच्या अगदी जवळून जाते आणि राजमा भानावर येते. त्या तलवारीने
तिथली साडी फाटली जाते आणि राजमा पूर्णपणे तिला दिसते. शालिनी तिच्या पुढे येते आणि म्हणते की कशाला त्रास देते ग मला, जा ना तुझ्या मामाच्या गावाला. लाडका आहे ना तुझा तो, ते बघ तुझा लाडका मामा, तुझी आजी आजोबा तुझी वाट बघतायत. आणि आकाशाच्या दिशेला बोट करून म्हणते की पाठवू का हिला. राजमा तुला बोलवतायत ग, जा, तुझा इथला प्रवास आता संपला. असं म्हणून चिडूनच ती तलवारीने शालिनी राजमावरती वार करते. राजमा जोरातच किंचाळते, पण शालिनीचा हात अचानकपणे पावनी येऊन धरते. पावनीला तिथं पाहून शालिनीला धक्काच बसतो आणि ती म्हणते की तू हात सोड माझा पावनी, पितूर निघालीस तू, आता हिच्यासोबत तुझासुद्धा गळा कापणार आहे मी. पावनी राजमाला आवाज देते आणि राजमा शालिनीला ढकलून देते. पावनी म्हणते की राजमा पळ, असं म्हणून दोघी तिथून पळून जातात. शालिनी खूप जोरात ओरडते आणि त्या दोघींच्या पाठीमागे पळू लागते. त्याच ठिकाणी नित्या आणि आदिराजसुद्धा तिला शोधत आलेले असतात. पावनी आणि राजमा दोघीही पळत असतात आणि शालिनी त्यांच्या मागून पळत असते. दोघीही 2 दिशेला जातात. शालिनी म्हणते की राजमा आता तू माझ्या तावडीमध्ये एकटी सापडणार. राजमाला पळता पळता ठेच लागते आणि ती खाली पडते. शालिनी देखील त्या ठिकाणी पोहोचते. राजमा उठण्याचा प्रयत्न करते, पण शालिनी तिच्या पायावरती पाय देते. शालिनी राजमाच्या गळ्याला तलवार लावते आणि तिला उठायला सांगते. राजमा उठते आणि पळून जायला लागते. ती पुन्हा तिच्यावरती तलवार आडवीत करते. नाही, आता तुला कोणीही वाचू शकणार नाही. 2दा वाचलीस, आता नो चान्स. निर्वंश होणार. शिर्के पाटील कुटुंबियाचा आज निर्वंश होणार. काय होणार? निर्वंश होणार. असं म्हणून जोरातच तलवारीने शालिनी राजमावरती वार करते, पण पावनी येऊन ती तलवार पकडते. पावनीच्या हातातून आता खूप रक्त येत असतं. तिचे हात पूर्ण रक्ताने माखतात. शालिनी म्हणते, पावने का आडवी येतेस तू, बाजूला हो. आणि जोरात तिच्या हातातून तलवार उपसून घेते. पावनीच्या हातातून रक्त वाहू लागतं. शालिनी पुन्हा वार करते. पावनी पुन्हा ती तलवार पकडते. काय करतेस हे पावनी, बाजूला हो, असं चिडूनच बोलते. मरायचंय, राजमाच्या आधी मरायचंय का तुला? मी तुला असंही सोडणारच नव्हते. मर मग, राजमाच्या आधी मर. असं म्हणून ती चक्क पावनीच्या पोटामध्ये तलवार खुपसते. शालिनी हसते आणि पुन्हा चिडूनच राजमा असं म्हणून राजमावरती वार करणार. तितक्यात आदिराज आवाज देतो. नित्या आणि आदिराज दोघेही तिथं येत असतात. आता हे पाहिल्यानंतर शालिनी खूप चिडते आणि तिथून निघून जाते. पावनी खाली कोसळते. तितक्यात नित्या आदिराज तिथं येतात. नित्या विचारते की अगं पावणे, हे काय केलंस तू? शालिनी हे सर्व झाडाआड लपून पाहत असते. आदिराज घाबरून म्हणतो की नित्या मॅडम, आपण पावनीला हॉस्पिटलमध्ये नेऊयात. पावनी म्हणते की नाही राज, आता वेळ संपली माझी. नित्या म्हणते, पावनी असं बोलू नकोस, काहीही होणार नाही तुला. पावनी रडतच म्हणते की राज, आता काहीच नाही उरलं रे. माझं मनापासून प्रेम होतं तुझ्यावरती, पण ते या जन्मातलं. गौरी जयदीपच्या मध्ये यायला बघत होते मी, पण तुमची गाठ तर मागच्या जन्मापासूनच बांधली ना. राज, याने माझी पापं धुतली जातील ना र. ती नित्याला म्हणते की नित्या, तुझ्या लक्ष्मीला मी काहीसुद्धा होऊ दिलं नाही बघ. एवढा तरी डाग मी पुसलाय माझ्या रक्तानं. बाकी समजा पण चुका पुसायच्या होत्या, पण आता तितका वेळ नाही. आपली साथ इथपर्यंतच होती, पण तुम्ही दोघं असेच एकमेकांना साथ द्या आणि ते शालिनीला संपवल्याशिवाय गप्प बसू नका. ती रडतच म्हणते की राज, माझ्या मनामध्ये एक रुखरुख कायम राहिलं. आयडी, तात्या आणि सावरीची माफी मागायची राहून गेली रे. नित्या म्हणते की पावणे, तुला काहीच होणार नाही, तू स्वतः त्यांची माफी मागशील. इकडे जोगतीन देवीचा उदो उदो करत असते. विमल, अम्मा सगळेजण देवीची प्रार्थना करत असतात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राजमा घरी येते आणि आई बाबा अशी हाक मारते. विमल आश्चर्यानेच म्हणते की आई बाबा असं का म्हणाली ही, सांगा ना, तुम्हाला दोघांनाही अशी का हाक मारली तिने. नित्या आणि आदिराज दोघेही देवीसमोर येतात. देवीसमोरच्या दिव्यावरती ते हात ठेवतात आणि म्हणतात की देवी आईच्या साक्षीनं आज आमच्या भूतकाळामध्ये दडलेले सगळे रहस्य तुम्हाला सांगणार आहोत. हे ऐकल्यानंतर विमलला आणि तात्याला धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.